अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. ज्या दिवसाची आपण वाट बघत आहोत तो म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा सप्ताह श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण घरोघरी महिला करणार आहे. काही स्त्रिया गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये करतात. काही महिलांना केंद्रामध्ये जाणे शक्य नसते. त्या महिला घरच्या घरी गुरुचरित्र पारायण करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण घरच्या घरी कसे करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र म्हटलं तर भीती वाटते. नियम अटी आहे तर मी तुम्हाला सांगते, तुमच्या सेवेपेक्षा मोठं काही नाही. नियमसुद्धा नाही. काही गोष्टी आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. हे पारायण तुमच्याकडनं होत असेल तरच ते तुम्ही करावं. तसेच हे पारायण तुमच्याकडनं होत असेल तर तुमचं भाग्य. सगळ्यांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची. 28 नोव्हेंबर शुक्रवार या रोजी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत सप्ताह आहे. तसेच पारायणाची सांगता ही तुम्हाला 5 डिसेंबरला करायची. ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पारायण तुमच्या घरी केलं तर उत्तम. जर तुम्ही केंद्रात केलं तर सोन्याहून पिवळं. तुम्ही गुरुचरित्र पारायण केंद्रात केलं तर ती सामूहिक सेवा असते. ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरात कोणताही दोष राहत नाही. जर असेल तो कायमचा निघून जातो व तसेच तुमचं मन निर्मळ आहे. तुम्ही केव्हाही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. तसेच अमावस्याला सुरुवात करू नये आणि समाप्तीही करू नये. गुरुचरित्र ग्रंथाचं 7व्या दिवसाच्या पारायणाची सांगता 8व्या दिवशी केली जाते. दत्त जयंतीच्या काळात तसेच 5 तारखेला सांगता आहे. तसेच नियम अटी काय आहे. केंद्रात पारायण करायचे असेल तर तुम्ही तुमचा एक चौरंग घेऊन जायचं, ग्रंथ घेऊन जायचा आणि बसायचं. आणि घरात मांडणी करायची असेल तर तुमच्याकडे दत्तगुरूचा फोटो असेल, महाराजांचा फोटो असेल, एक चौरंग घ्यायचा. त्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र टाकायचं. त्यावर मूर्ती ठेवायची. मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश मांडावा. कलश मांडल्यावर समोर ग्रंथ ठेवावा आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करावी. ग्रंथ हा उघडा ठेवायचा नाही. वाचन झाल्यानंतर तो एका लाल कापडाने झाकून ठेवायचा. गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहे. ज्यांना 28 तारखेला पारायण करायचे त्यांनी आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य लावावा. एक चपाती गाईला आणि 4 चपात्या 4 कुत्र्यांना. आणि ज्याच्याकडे गाय व कुत्रे नाहीत त्यांनी त्यांच्या नावाने नैवेद्य काढून ठेवावा. कुठलाही पशुपक्षी येईल आणि खाऊन जाईल. गुरुचरित्राचं वाचन करत असताना तुम्ही पूर्वेला असावेत, नाहीतर पश्चिमेला. या 2 दिशेला बसूनच तुम्हाला वाचन करायचे आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे लागतात. रोज आधी स्वामी श्रवण वाचायचे. रोज 1 माळ श्री स्वामी समर्थाची जपायची. 1 माळ गायत्री मंत्राची म्हणायची. 1 वेळ गणेश अथर्व शीर्षक वाचून नंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय. तिसऱ्या दिवशी 20 ते 29 अध्याय. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय. 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आहे. तसेच महिलांना मासिक धर्माच्या वेळेस घरात गुरुचरित्र कोण वाचणार असेल तर गुरुचरित्र पारायण करा. जर पारायणाच्या वेळेला मासिक धर्म आला तर गुरुजींना बोलवून घ्या, त्यांच्याकडून वाचून घ्या. ग्रंथ वाचत असताना नित्यसेवा चुकवायची नाही. त्याच्याबरोबरच दुर्गा सप्तशती 2-2 अध्याय करायचे आहे. मासिक धर्म येणार असेल तर पारायणाला बसू नका. हा मासिक धर्म प्रश्न दरवर्षी बायकांना उद्भवत असतो. सकाळी गुरुचरित्र ग्रंथ 12 ते 12:30
या दरम्यान वाचायचा नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटे 3 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत ग्रंथ पठण करू शकतात. 12 ते 12:30च्या दरम्यान ग्रंथ पठण करायचा नाही. त्यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. खरं तर गुरुचरित्र ग्रंथ ब्रह्ममुहूर्तावरच वाचावे. पहाटे शांतता असते. गुरुचरित्र ग्रंथात काय सांगितले आहे ते वाचा. गुरुचरित्र अध्याय तुम्हाला खूप काही शिकून जातो. जो गुरुचरित्राचे पठण करतो त्याला गुरु पावणार. गुरुचरित्र ग्रंथाचं अगणित असे अनुभव आहे. तसेच नियम व अटी. करकरीत मांसाहार वर्ज्य. घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार होता कामा नाही याची काळजी घ्यायची. करकरीत ब्रह्मचर्याची पारायण करणार आहे त्यांचे वेगळे अथरून असावे. त्याला दिवाणवर झोपता येणार नाही. गादीवर झोपणे चालत नाही. या 7 दिवसाच्या कालावधीत दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतातच. गुरुचरित्र पारायण पठण करत असताना डाव्या कुशीवरच झोपायचे. गुरुचरित्राचे पठण करत असताना व्यवस्थित कपडे घाला. काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. तुमच्या डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा. हातात बांगड्या घालाव्यात. तुम्ही माहेरी असाल तर गुरुचरित्र पारायण तुम्ही माहेरी करू शकतात. फक्त वेश ओलांडायची नाही. 10वा मऊत 13वा या ठिकाणी जायचे नाही. बाहेर खायचे नाही. हॉटेलचं खायचं नाही. मैद्याचे कोणतेच पदार्थ खायचे नाही. तुम्ही काय खायचे मी तुम्हाला सांगते. जर मी गहू खाणार आहे तर 7 दिवस गहूच खाणार. बाजरी किंवा ज्वारी खाणार असेल तर ज्वारी बाजरीच खाणार. भात खायचा नाही. कुठल्याही प्रकारची डाळ खायची नाही. साबुदाणा उपवासाच्या दिवशी साबुदाणा किंवा भगर खाऊ शकतात. कांदा लसूण खायचे नाही. कांदा लसूण हे तामसी पदार्थ असते. तर तुम्ही काय खायचे? तुम्ही बटाटे खाऊ शकतात. गिलकं, दोडकं, भेंडी, डांगर, मिरची, फ्लावर खाऊ शकतात. वांगं, गवार खाऊ नका. गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला नियम पाळावेच लागेल. नियमाचे पालन होत असेल तरच पारायण करून तसेच नियमाचे पालन होत नसेल तर पारायण करू नका. सात्विक राहणं महत्त्वाचं आहे. तसेच गुरुचरित्र पारायण पूजेची मांडणी कशी करायची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.